आहे केळीचा, पपईचा. बघा मोठ्या मोठ्या अशा पपया लागलेल्या असतात. लांब आकारच्या आहेत त्या, गोल आहेत. पपईला पाणी दिलं गेलं ना त्याच्यामुळे ओली जमीन झालेली. ठेवलं किती हिरवगार वाटते ना. काय काय गोल आकाराच्या, काय काय लांब आकाराच्या आहे हा पपया. पिकल्या नाही अजून, कच्च्या आहेत त्या. तो छान बदक दिसतो तिकडे शेतामध्ये. मस्त असे पक्षी फळांजवळ येतात ना ते खायला. कुठे गेला, उडून गेला. असे निसायला लागलेले, त्याला कमळ पण आलेलं आहे. छोट्या छोट्या केळी चालू झाल्या निसायच्या. खूप थंडगार हिरवगार दिसतंय. शहरात आपल्याला असं इतकं हिरवगार थंड असं मिळत नाही बघायला. केळीची झाड पण खूप उंच आहेत, खूपच उंच उंच झालेले आहेत. म्हणजे मी म्हणते 10-12 फूट आहेत ते, वरती जास्त आहेत. ती बघ, ही केळी निसायला लागली आणि ती पिकल्यानंतर, पिकली म्हणजे पिकल्यासारखी नाही, थोडं त्याला आधीच तोडून घेता आणि ते तोडल्यानंतर हे झाड काढलं जातं आणि त्याच्यानंतर हे जे नवीन उगतंय हे वाढवलं जातं. त्याच्यापासून मग नवीन झाड तयार होतं, रोप, आणि मग त्याला परत केळी येऊन घेता. बस जास्त केळी केळी. हा ना, ते नाही इथं नको घेऊ, थांबा. ही चूल मांडलेली शेतामध्ये, हरभरे वगैरे भाजायला, मकी भाजायला, अंग शेकायला थंडीच्या दिवसात. शेतात अशी गॅसची त्याची गरज नाही राहत. दगड मांडले का, लाकडं लावले का झालं. गाई म्हशींना पाणी पिण्यासाठी, गाई म्हशींना त्यांना पाणी पिण्यासाठी भरून ठेवलं जातं. कुंड तयार केलं एक टाकीसाठी. इथे विहीर आहे, या विहिरीतून शेतात पिकांना पाणी पुरवलं जातं. दगडी विहीर आहे ती जुनी. शेतात याच्यानेच पाणी पुरवलं जातं सगळं पिकांना. खोल किती रे. हा गिलक्याचा वेल, छान गिलका आलं याला. ज्याची शेती असली घरची त्यातला सगळं घरात भाजीपाला सगळं शेतात लावता येतो. सगळं घरचं होऊन जातं, ताजं फ्रेश, एकदम ताजं आणि फ्रेश होऊन जातं. सगळ्या घरचं थोडा थोडा सगळा भाजीपाला लावलेला आहे. मुळा आहे हा, घरच्या घरी हा, खायला कामात येतो, ताजा फ्रेश. त्याच्या पानांची भाजी पण छान लागते. मगाशी आपण जी विहीर पाहिली त्या विहिरीचं पाणी या पिकांना पूर्ण होत नाही. मग ही बोरिंग केलेली आहे. बोरिंगलाही खूप पाणी आहे, सगळ्या पिकांना पूर्ण होऊन जातं. केळी, पपई याला खूप पाणी पण लागतं. आणि मंदिर आहे शेतात बांधलेलं. 8 एक दिवसात तयार होऊन जाईल गहू. बाकीचा सुकण्यात आला आणि बाकीचा 8-15 दिवसात गहू होऊन जातील. आता पुण्यात आलेले